हे सुमारे 300 वर्षांपूर्वी घडले. कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात एक भक्त होता, ज्याची आई वयोवृद्ध होती. तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या म्हणजेच शिवाच्या मांडीवर डोके ठेवून मरण स्वीकारायचे होते. तिने तिच्या आयुष्यात कधीही काहीही मागितले नव्हते, परंतु या एका गोष्टीची विनंती तिने आपल्या मुलाला केली. ती म्हणाली, कृपया मला काशीला घेऊन जा. मी म्हातारी होत चालली आहे. मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे. त्या माणसाने त्याच्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलांमधून काशीकडे चालत जाऊ लागले. खूप दूरचे अंतर. म्हातारी असल्याने आई आजारी पडली, म्हणून त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि लवकरच त्याची शक्ती संपून गेली. स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे शिवाची प्रार्थना करणे की शिवा, कृपया मला या एका प्रयत्नात अपयश देऊ नका. माझ्या आईने एवढी एकच गोष्ट माझ्याकडे मागितली आहे. कृपया मला ती पूर्ण करू द्या. मला तिला काशीला घेऊन जायचे आहे. आम्ही तिथे फक्त तुमच्यासाठी येत आहोत. कृपया मला शक्ती द्या. मग तो चालत असताना त्याला घंटेचा आवाज ऐकू आला. बैलगाडी तुमच्या मागे येत असताना जसा आवाज येईल अगदी तसा. त्याने एकाच बैलाने खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातून बाहेर येताना पाहिली. त्याला हे थोडे विचित्रच वाटले, कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तरच तुम्हाला एक बैल जोडलेली बैलगाडी दिसून येईल. जेव्हा प्रवास मोठा असतो आणि जंगलांमधून केला जातो तेव्हा नेहमीच 2 बैल जोडलेले असतात. परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाहीत. गाडी जवळ आल्यावर त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही, कारण चालकाने चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेला होता आणि तेव्हा धुके पडले होते. तो माणूस म्हणाला, माझ्या आईला बरं वाटत नाहीये. कृपा करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का? त्या माणसाने होकार दिला. दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. काही वेळाने त्या माणसाला लक्षात आले की या जंगलाच्या रस्त्यांच्या मानाने हा प्रवास खूपच आरामशीर आहे. मग त्याने खाली पाहिले आणि लक्षात आले की गाडीची चाके फिरत नाहीयेत. ती एका जागी स्थिर होती, पण गाडी मात्र चालत होती. मग त्याने बैलाकडे पाहिले. बैल बसला होता आणि तरीही गाडी चालतच होती. मग त्याने चालकाकडे पाहिले. फक्त चादर दिसत होती, पण माणूस दिसत नव्हता. त्याने त्याच्या आईकडे पाहिले. आई म्हणाली, अरे मूर्खा, आपण अगोदरच तिथे पोहोचलो आहोत. आता कुठेही जाण्याची गरज नाही. हीच माझी जागा आहे. मला जाऊ दे. आणि आईने तिथेच प्राण सोडला. बैलगाडी आणि चालक गायब झाले. तो माणूस आपल्या गावी परतला. लोक विचार करू लागले, तो फारच लवकरच परत आला आहे. त्याने आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे. तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही. त्यांनी त्याला विचारले, तू तुझ्या आईला कोठे सोडून दिलेस? तो म्हणाला, नाही,
आम्हाला जाण्याची गरज नव्हती. शिव आमच्यासाठी आले होते. ते म्हणाले, काय हा मूर्खपणा? तो म्हणाला, तुम्हाला काय वाटते ते काही फरक पडत नाही. तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसे आहे. माझे आयुष्य उजळले आहे. मला ते मनापासून माहिती आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. मग त्यांनी विचारले, ठीक आहे, मग तू प्रत्यक्ष शिवाला पाहिले आहेस हे आम्हाला पटवून दे. तो तुमच्यासाठी तिथे आला. तो म्हणाला, मी त्याला ओळखत नाही कारण मी त्याला पाहिले नाही. मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता. तेथे काहीही नव्हते. ते रिक्त होते. मग सर्वांच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तेथे उपस्थित नाही. त्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिले. ते दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले. ते जेथे जेथे गेले तेथे लोकांनी त्याला चेहरा नसलेला म्हणून ओळखले. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.